जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या मानसिक क्षमता चाचणी घटक 3 आकृती पूर्ण करा। यातील स्वाध्याय प्रश्न क्रमांक 51 ते 60 चे स्पष्टीकरण। विद्यार्थी मित्रांनो, आकृती पूर्ण करा या घटकातील प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे या संदर्भातील महत्त्वाची सूचना आपण समजून घेणार आहोत। यामध्ये एका चौरसाचे 4 भाग केलेले असतात। यापैकी 3 भागामध्ये काही आकृत्या किंवा नक्षा असतात। या आकृत्या नक्षांमध्ये निश्चित सुसंगतता असते। याचाच आधार घेऊन चौथ्या भागातील आकृती अथवा नक्षी काय असायला हवी हे कळू शकते। आकृती पूर्ण करा हा घटक समजून घेण्यापूर्वी काही महत्त्वाचे नियम आपण समजून घेणार आहोत। प्रश्नाकृतीतील 4ही भागातील आकृत्या नक्षा सारख्याच असू शकतात। 2 भागातील आकृत्या नक्षा सारख्याच असतील तर इतर 2 भागातीलही सारख्याच असायला हव्यात। 2 भागातील आकृत्या नक्षा एकमेकींच्या आरशातील प्रतिमा पाण्यातील प्रतिमा असतील तर इतरही 2 भागातील आकृत्या नक्षा एकमेकींच्या आरशातील किंवा पाण्यातील प्रतिमा असतात, किंवा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने किंवा विरुद्ध दिशेने फिरत्या आकृत्या असू शकतात। प्रश्नाकृतीतील सर्व भागातील आकृत्या किंवा नक्षा भिन्न असू शकतात, पण 4ही भाग मिळून एक सलग आकृती तयार होते। पुढील प्रत्येक प्रश्नात रेषेच्या डाव्या बाजूला एक प्रश्नाकृती आहे। त्यातील एक भाग वगळलेला आहे। उजवीकडील उत्तराच्या आकृत्या A, B, C आणि D या काळजीपूर्वक पहा आणि उत्तराच्या आकृतीपैकी जी आकृती तिची दिशा न बदलता प्रश्न आकृतीच्या वगळलेल्या भागात बरोबर बसू शकते ती आकृती कोणती ते शोधून काढा व त्या आकृतीचे वर्णाक्षर असलेले वर्तुळ काळे करा। विद्यार्थी मित्रांनो, आकृती पूर्ण करा या घटकातील प्रश्न क्रमांक 51 आणि त्याची प्रश्नाकृती हे आपल्यासमोर दिसत आहे। या प्रश्नाकृतीचे निरीक्षण केले असता चौरस क्रमांक 1 मधील आकृती 90 अंशात उजवीकडे वळवली असता चौरस क्रमांक 2 मिळतो आणि 2 क्रमांकाचा चौरस 90 अंशात उजवीकडे वळवला असता 4 क्रमांकाचा चौरस आपणास मिळतो। आता हा 4 क्रमांकाचा चौरस 90 अंशात उजवीकडे वळवला असता 3 क्रमांकाचा चौरस आपणास मिळायला हवा आणि या ठिकाणी जुळणारी आकृती आहे पर्याय क्रमांक D, म्हणून आपण पर्याय क्रमांक D चे वर्तुळ काळे करणार आहोत। प्रश्न क्रमांक 52च्या प्रश्नाकृतीमध्ये चौरस क्रमांक 1, चौरस क्रमांक 2 आणि चौरस क्रमांक 3 हे 3 चौरस दिलेले आहेत, तर चौथा चौरस हा रिकामा आहे आणि या ठिकाणी उत्तर आकृत्यांमधील योग्य तो चौरस ठेवून ही आकृती पूर्ण करायची आहे। सर्वप्रथम आपण प्रश्नाकृतीमध्ये दिलेल्या आकृत्यांचा एकमेकांशी काय संबंध आहे तो शोधणार आहोत। चौरस क्रमांक 2 हे 180 अंशात घड्याळाच्या दिशेने वळवले असता चौरस क्रमांक 3 मिळते। हाच संबंध लक्षात घेता 1 क्रमांकाच्या चौरसास घड्याळाच्या दिशेने 180 अंशात वळवले असता 4 क्रमांकाचा चौरस मिळायला हवा आणि तो आहे पर्याय क्रमांक A, म्हणून आपण पर्याय क्रमांक A चे वर्तुळ हे काळे करणार आहोत। प्रश्न क्रमांक 53 मध्ये सुद्धा प्रश्नाकृतीमध्ये चौरस क्रमांक 1, चौरस क्रमांक 2 आणि चौरस क्रमांक 3 हे 3 चौरस दिलेले असून चौथे चौरस हे रिकामे आहे आणि या दिलेल्या चौरसांमध्ये काय संबंध आहे तो आपण शोधला असता आपल्या असे लक्षात येते की चौरस क्रमांक 3 हे 90 अंशात उजवीकडे वळवले असता चौरस क्रमांक 1 मिळते आणि 1 क्रमांकाच्या चौरसास 90 अंशात उजवीकडे वळवले असता 2 क्रमांकाचे चौरस मिळते आणि हाच संबंध लक्षात घेता 2 क्रमांकाच्या चौरसास 90 अंशात उजवीकडे वळवल्यानंतर 4 क्रमांकाचे चौरस मिळायला हवे आणि या ठिकाणी जुळणारी आकृती आहे पर्याय क्रमांक C, म्हणून आपण C चे वर्तुळ हे काळे करणार आहोत। आता प्रश्न क्रमांक 54ची प्रश्नाकृती आणि त्याच्या उत्तराकृत्या आपणास दिसत आहेत। या प्रश्नाकृतीचे निरीक्षण केले असता आपणास असे लक्षात येते की चौरस क्रमांक 1 आणि चौरस क्रमांक 2 या एकमेकींच्या आरशातील प्रतिमा आहेत। हाच संबंध लक्षात घेता चौरस क्रमांक 4 हे चौरस क्रमांक 3 ची आरशातील प्रतिमा असायला हवी आणि चौरस क्रमांक 3 ची आरशातील प्रतिमा ही आहे पर्याय क्रमांक A, म्हणून आपण पर्याय क्रमांक A चे वर्तुळ या ठिकाणी काळे करणार आहोत। प्रश्न क्रमांक 55च्या प्रश्नाकृतीमध्ये चौरस क्रमांक 1, चौरस क्रमांक 2 आणि चौरस क्रमांक 3 दिलेले आहे।
आणि चौथे चौरस हे रिकामे आहे। या दिलेल्या चौरसांचे निरीक्षण केले असता येथेही आपल्या लक्षात येईल की 3 क्रमांकाचे चौरस 90 अंशात उजवीकडे वळवल्यानंतर 1 क्रमांकाचे चौरस मिळते। 1 क्रमांकाच्या चौरसात 90 अंशात उजवीकडे वळवल्यानंतर 2 क्रमांकाचे चौरस मिळते आणि हाच संबंध लक्षात घेता 2 क्रमांकाच्या चौरसास 90 अंशात उजवीकडे वळवल्यानंतर चौथे चौरस मिळायला हवे आणि हे चौरस आहे पर्याय क्रमांक डी, म्हणून आपण या ठिकाणी पर्याय क्रमांक डीचे वर्तुळ काळे करणार आहोत। आता यानंतर 56 क्रमांकाची प्रश्नाकृती आणि त्याच्या उत्तर आकृत्या आपल्यासमोर दिसत आहेत। या प्रश्नाकृतीमध्ये चौरस क्रमांक 1, चौरस क्रमांक 2 आणि चौरस क्रमांक 4 हे 3 चौरस दिलेले आहेत, तर 3 क्रमांकाचे चौरस हे रिकामे आहे। आता सर्वप्रथम आपण प्रश्नाकृतीमध्ये दिलेल्या या 3 चौरसांचा एकमेकाशी काय संबंध आहे तो शोधूया। चौरस 1 हे 90 अंशात उजवीकडे वळवले असता चौरस क्रमांक 2 आपणास मिळते आणि चौरस क्रमांक 2 हे 90 अंशात उजवीकडे वळवले असता चौरस क्रमांक 4 ही आकृती आपणास मिळते। हाच संबंध लक्षात घेऊन आपण चौरस क्रमांक 4ची आकृती ही 90 अंशात उजवीकडे वळवली असता 3 क्रमांकाची आकृती आपणास मिळायला हवी आणि या ठिकाणी जुळणारी आकृती आहे पर्याय क्रमांक डी ही आकृती, म्हणून आपण पर्याय क्रमांक डीचे वर्तुळ हे काळे करणार आहोत। आता प्रश्न क्रमांक 57ची प्रश्नाकृती आपल्यासमोर दिसते आहे। या प्रश्नाकृतीमध्ये चौरस क्रमांक 1, चौरस क्रमांक 3 आणि चौरस क्रमांक 4 हे 3 चौरस दिलेले असून चौरस क्रमांक 2 हे रिकामे आहे। सर्वप्रथम आपण दिलेल्या चौरसांमध्ये एकमेकाशी काय संबंध आहे तो शोधूया। चौरस क्रमांक 1 हे घड्याळाच्या उलट्या दिशेने 90 अंशात वळवले असता आकृती क्रमांक 3 मिळते आणि 3 क्रमांकाच्या आकृतीस 90 अंशात घड्याळाच्या उलट्या दिशेने वळवले असता आकृती क्रमांक 4 मिळते। हाच संबंध लक्षात घेता आकृती क्रमांक 4 या आकृतीस घड्याळाच्या उलट्या दिशेने 90 अंशात वळवल्यानंतर 3 क्रमांकाची आकृती ही आपणाला मिळणार आहे आणि अशी आकृती आहे पर्याय क्रमांक सी, म्हणून आपण पर्याय क्रमांक सीचे वर्तुळ हे काळे करणार आहोत। आता प्रश्न क्रमांक 58च्या प्रश्नाकृत्यामध्ये दिलेल्या 3 आकृत्यांचे निरीक्षण केले असता आपणास लक्षात येते की 3 क्रमांकाची आकृती 90 अंशात उजवीकडे वळवली असता 1 क्रमांकाची आकृती मिळते। 1 क्रमांकाच्या आकृतीस 90 अंशात उजवीकडे वळवले असता 2 क्रमांकाची आकृती मिळते आणि हाच संबंध लक्षात घेऊन आपण 2 क्रमांकाच्या आकृतीला 90 अंशात उजवीकडे वळवल्यानंतर 4 क्रमांकाची आकृती आपल्याला मिळायला हवी आणि या ठिकाणी जुळणारा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक ए, म्हणून आपण त्याचे वर्तुळ काळे करणार आहोत। आता प्रश्न क्रमांक 59च्या प्रश्नाकृतीचे निरीक्षण केले असता आपणास लक्षात येते की चौरस क्रमांक 1 आणि चौरस क्रमांक 2 या एकमेकांच्या आरशातील प्रतिमा आहेत। हाच संबंध लक्षात घेता चौरस क्रमांक 4 या ठिकाणची आकृती ही चौरस क्रमांक 3ची आरशातील प्रतिमा असायला हवी आणि ती आहे पर्याय क्रमांक बी, म्हणून आपण पर्याय क्रमांक बीचे वर्तुळ काळे करणार आहोत। आकृती पूर्ण करा या घटकातील शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक 60 याची प्रश्नाकृती आणि उत्तराकृत्या आपल्यासमोर दिसत आहेत। यामध्ये चौरस क्रमांक 2, चौरस क्रमांक 3 आणि चौरस क्रमांक 4 असे 3 चौरस दिलेले आहेत, तर 1 क्रमांकाच्या चौरसाची जागा ही रिकामी आहे। दिलेल्या चौरसांपैकी चौरस क्रमांक 3 आणि चौरस क्रमांक 4 यांचे निरीक्षण केले असता आपणास असे लक्षात येते की या दोन्हीही एकमेकांच्या आरशातील प्रतिमा आहेत। फक्त ज्या ठिकाणी चौरस क्रमांक 3 मध्ये फुलीचे चिन्ह आहे, चौरस क्रमांक 4 मध्ये त्या ठिकाणी वर्तुळाचे चिन्ह आहे। हाच संबंध आपण लक्षात घेता चौरस क्रमांक 2 मधील आरशातील प्रतिमा ही चौरस क्रमांक 1 असायला हवी आणि ज्या ठिकाणी फुल्लीचं चिन्ह आहे त्या ठिकाणी वर्तुळाचं चिन्ह असायला हवं आणि ही आकृती आहे पर्याय क्रमांक बी, म्हणून आपण पर्याय क्रमांक बीचे वर्तुळ काळे करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, मानसिक क्षमता चाचणी या विषयातील आकृती पूर्ण करा हा घटक या ठिकाणी संपतो आहे। पुढील घटक मालिका पूर्ण करा हा आपण नवीन व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। यापूर्वीच्या 2 स्वाध्याय मालिकांची लिंक वरील आय बटनमध्ये दिलेली आहे, त्यावरती प्रेस करून तुम्ही त्या पाहू शकता। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझे स्मार्ट मराठी शिक्षक हे चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। तेव्हा पुन्हा भेटूया व्हिडिओच्या नवीन भागात, तोपर्यंत
धन्यवाद.